नमस्कार मित्रांनो, मी नितीन मुंडे. तुमचं माझ्या सेकंड मूवीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सेकंड मूवी जी मी पाहिली आता, ज्याबद्दल मी तुम्हाला सांगणार ती आहे रेड. रेड पाहिजे का नाही पाहिजे मित्रांनो, पहा. आणि मूवी कशी आहे, ठीक आहे, चांगली आहे. त्याबद्दल आता जे मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, ही मूवी तुम्ही पुढे व्हिडिओ पाहणार का नाही पाहणार माहीत नाही. आधीच तुम्हाला सांगतो मित्रांनो, मूवी वन टाइम वॉच आहे, तुम्ही एकदा तरी नक्की पाहू शकता. तर इथून पुढे तुम्ही जर मला झेलू शकत असाल तर व्हिडिओ पुढे जा, नाहीतर तुम्ही व्हिडिओ बंद केली तरी काही हरकत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत स्वागत होईल. तर चला तर मित्रांनो, विषय असा आहे. आता हा जो शब्द आहे, विषय असा आहे की हा आहे कोल्हापुरातला शब्द. मी आता गेले 7-8 वर्ष झालं कोल्हापूरमध्येच राहतो. लास्ट व्हिडिओ आपण बनवली होती झापूक झुपूक मूवीबद्दल, आणि तेव्हा मी होतो ज्योतिबा रोडला, आणि आता आहे मी आता कल्याण नगर रोडला, राजुरी गाव. ज्यांना माहित असेल त्यांनी मला कमेंटमध्ये DM करा की तुम्हाला राजुरी गाव माहिती आहे, राजुरी, आळेफाटा किंवा नगर. तर मित्रांनो, ठीक आहे, चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे वळूया. विषय असा आहे, रेड 2 मूवी. मी रेड 1 मूवी पाहिली नाही आहे, तर रेड 2 मूवी मी डायरेक्टली पाहिली. तर माझा एवढाच गोळ झाला, मी डायरेक्ट पाहिली. आपल्याला डायरेक्टली ही मूवी पाहू नये एवढंच माझं लोकांना सजेशन आहे की मूवी डायरेक्ट पाहू नये. मित्रांनो, हायवेवरनं गाड्या जातात, तर मला थोडंफार लक्ष आधीमध्ये जाते, म्हणून जरा तुम्ही मला तेवढं सहन करा. तुम्ही व्हिडिओ सहन केला माझ्या, तर मला पुढे तरी माझं व्हिडिओमध्ये भविष्य आहे. तर व्हिडिओमध्ये प्लीज मला सहन करा, माझ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका, व्हिडिओमध्ये लक्ष द्या. तर विषय असा आहे, रेड तुम्ही डायरेक्टली पाहिला, रेड 1 पाहायला पाहिजे होता. रेड 1 पाहिला नाही, त्यामुळे माझे पहिले जे 40 मिनिटे मला त्या मूवीच समजत नव्हता. मूवीमध्ये मला इन्व्हॉल्व होताच येत नव्हतं. ज्या क्षणी मी इन्व्हॉल्व झालो ना, ज्या क्षणी माझं लक्ष लागायला सुरुवात झाली ना, तिथून पुढे मी पूर्ण मूवी एन्जॉय केला. मूवी मला म्हणजे त्याच्या स्टोरीमध्ये मला रुची आली. मला पुढे काय होईल किंवा काय, की मला ते होतं की पुढे काय होणार, या गोष्टी मला इंटरेस्ट वाढत गेला. तर रेड 1 मूवी ज्यांनी पाहिले असेल त्यांनी रेड 2 नक्कीच पाहावा, डायरेक्टली पाहावा. रेड 2 ज्यांनी पाहिला नसेल अजून पण, त्यांनी पहिला रेड 1 पाहावा, मग नंतर जाऊन थिएटरमध्ये पहा किंवा OTT वरती आल्यावरती पहा, किंवा कसा पाहता येईल तसा पाहावा. असं एक माझं एक ओपिनियन आहे तुम्हाला, कारण की थिएटरमध्ये जाऊनच पाहावा एवढ्या लेवलचा तरी मला हा मूवी वाटला नाही. आणि आता यांच्या ऍक्टर्स बद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे 4 पॉईंटमध्ये. फर्स्ट पॉईंट म्हणजे अजय देवगण सर. आतापर्यंत जेवढ्या मूवीज होत्या हे लेटेस्ट मध्ये त्यांनी केल्यात 4-5 मूवीज, वन एक्सप्रेशन ओनली, एकच एक्सप्रेशन. डायरेक्टर बदलत राहो, सरांचं काय एक्सप्रेशन बदलत नाही, आणि त्यांचा ऍटिट्यूड पण बदलत नाही. अँग्री यंग मॅन त्यांनी आता जे काय स्वतःला करून घेतले माहित नाही, परंतु जेव्हा गोलमाल सारखी सिरीज त्याच्यामध्ये जेवढी ते मस्ती करतात, त्याच्यात पण थोडंफार अँग्री यंग मॅन आहे, पण त्याच्यामध्ये त्यांचा एक वेगळा स्वभाव पण त्याच्यात दाखवून आपल्याला पाहायला मिळाला जातो. आणि पण ह्या मूवीमध्ये असं आहे की हे आता फुटबॉलवरती मूवी आलता, त्यामध्ये पण तसंच आणि यामध्ये पण तसंच. तर कसं आहे, एकच गोष्ट सारखी आपल्याला जेव्हा दिसते थोडं इरिटेटिव्ह वाटतं की याची ऍक्टिंग आपल्याला कुठेतरी खटकते. भले आता अजय देवगण सर खूप मोठे ऍक्टर आहे, मी त्यांना ऍक्टिंग शिकवा असं माझं म्हणणं नाही. तुम्ही मला शिवाय घालू शकता कमेंटमध्ये की हा ऍक्टिंग बद्दल बोलायला. नाही मित्र, मला येत नाही ऍक्टिंग, आणि मला इंटरेस्ट पण नाही सोडा त्याच्यामध्ये. परंतु जर आपण 100-150 रुपये 200 रुपये कुठेतरी गुंतवतोय, तर काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन बघण्यासाठी करतोय, आणि हेच नवीनपणा डायरेक्टरने ऍक्टरकडून करून घ्यायचा असतो, आणि तो डायरेक्टरला जमलेला नाहीये. ही चूक अजय देवगण सरांची नाहीच म्हणता येणार, ही डायरेक्टरची चूक आहे. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, रितेश देशमुख सर एवढ्या अप्रतिम विलन करतात ते सर. एक विलन मध्ये त्यांनी जो विलन साकारला होता, असा विलन परत त्यांच्याकडनं झाला नाही. भूतन भविष्य होईल का नाही माहित नाही, परंतु हा मूवी होता विलन म्हणजे चोर आणि पोलीस. हाच एक म्हणजे हा तर एक सब्जेक्ट झाला, चोर पोलीस. मूवीचं संक्षिप्त काय म्हणायचं म्हटलं तर हा मूवी आहे चोर पोलीस. आणि चोर पोलीस मध्ये एवढे घनिष्ठ संबंध दाखवलेत, जणू काही चड्डी बड्डी यार आहेत. माझे शब्द जरा मराठी आहेत, परंतु सहन करा, सोडा. दोघांचे जे पोलीस, चोर आणि पोलीस आहे, एवढे म्हणजे एक अपोजिट हिरो आणि विलन दाखवला पाहिजे. तर हे दोघांमधलं नातं आहे ना, ते अगदीच मिळमिळीत दाखवलं. मिळमिळीत हा शब्द खूप मराठी झाला, तुम्हाला कळेल का नाही मला सांगता नाही ना. परंतु जेव्हा आपण गावाला कसं बेसन भाकरीबरोबर आपल्याला कांदा लागतोय, ठेसा लागतोय, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ना बेसन भाकरी गुळ खायला दिला असं होणार.
तुम्हाला ते नियमित म्हणजे काहीतरी एक वेगळंच नातं दिसून जातं. ते ऍक्च्युली ह्या मूवीमध्ये डायरेक्टरची ही एक लय मोठी चूक आहे. हिरो आणि विलन याच्यामधला जो आपल्याला थ्रिलर नाही, ऍक्च्युली त्यांच्यातलं आपल्याला जे भांडण, त्याच्यातले जे वाद मिळायला जे पाहिजे होते, जसे वाद पाहायला मिळायला पाहिजे होते तसे नाही मिळालेले आहेत. हे झाले दोन गोष्टी. रितेश देशमुख सर, ठीक आहे, तुम्ही मराठी आहात, तुम्ही कामही अत्यंत चांगलं करता, पण यामध्ये तुमचा विलन थोडाफार हुकलेला आहे. तिसरी गोष्ट आहे जी हिरोईन इलियाना डिक्रूज ज्या मॅडम होत्या फर्स्ट पार्टमध्ये, मी फर्स्ट पार्ट अजूनही पाहिलेलं नाही, परंतु त्यांच्या मी मूवीज खूप पाहिल्यात आणि त्यांचं काम खूप उत्तम आहे. खूप साऱ्या मूवी आहेत त्याच्यामध्ये त्यांचं खूप काम उत्तम आहे. साऊथ मधल्या, बॉलिवूड मधल्या आहे उत्तम मूवीमध्ये काम करतात. त्यांच्या बदल्यात तिथे घेण्यात आल्यात दुसऱ्या हिरोईन, त्यांचं नाव आहे वाणी कपूर. तर या हिरोईनला ह्या मूवीमध्ये घेण्याचं कारण, ही हिरोईन म्हणल्यानंतर हिरोईनच का घेतली असं म्हणण्याचं मला वाटतं, ह्या मूवीमध्ये हिरोईनच का घेतली. तुम्ही जेव्हा मूवी पाहशाल तर तुम्हाला वाटेल ह्या हिरोईन म्हणजे ह्या मूवीमध्ये हिरोईनचं कामच काय होतं. हिरोईन नसती तरी काय झालं नसतं. मूवी आपलं जे मांडायचं ते मांडून जातोय. हिरोईनचं याच्यामध्ये एक मिनिटाचं पण काहीच काम नाही. अजय देवगण सर जेव्हा इन्कम टॅक्सची धाड टाकतात, ते फेल होतात, त्यानंतर त्यांना एक क्लू भेटतो आणि तो क्लू काय हे कळवण्यासाठी ती हिरोईनला ठेवलंय फक्त. म्हणजे फक्त तुम्हाला इकडून फोन करतोय, हे बायको मला क्लू कळला, मग तू काय करणार पुढे, असं ती बायको. अरे देवा, एवढ्यासाठी तुम्ही हिरोईन घेतले काय? फक्त काहीतरी तिचा रोल असला पाहिजे. हिरोईन घेतली तर तिला पूर्ण प्राधान्य मिळालं पाहिजे, तिला तिचा टाइम मिळाला पाहिजे, तिला तिच्या स्टोरीमध्ये तेवढं महत्व मिळालं पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. हिरोईन बद्दल मला हे नाही आहे, पण जे डायरेक्टर आहे, जे स्टोरी लेखक आहे, ज्यांनी लेखन केलेलं आहे, त्यांनी त्या गोष्टीला त्यांना महत्व जर द्यायचं नव्हतं तर तो कॅरेक्टर्स ठेवू नये माणसाने. तुम्ही एक हिरोईन काढून, एक उत्तम अभिनेत्री काढून दुसरी अभिनेत्री घेतली आणि त्या दुसऱ्या अभिनेत्रीला जर कोणी नाव ठेवत असेल, त्यांनी म्हणजे दुसरी घेतली तर काहीतरी उत्तम कामगिरी करून दाखवला पाहिजे. तिथे झालेले नाहीये. पहिली जी होती ती तरी घ्यायची, तिने तरी उत्तम कामगिरी केली असते, पण त्या स्टोरीमध्येच त्याच्यासाठी काही लिहिलेलं नाहीये. तर ही चूक हिरोईनची नसता, ही रायटरची आणि डायरेक्टरची चूक आहे. ह्या तीन चूक झाल्या. चौथं म्हणजे सौरभ शुक्ला सर फर्स्ट पार्टमध्ये जरी विलन असते, सेकंड पार्टमध्ये त्यांना फक्त आणि फक्त कंटिन्युटी म्हणून ठेवलेला आहे. तुम्ही हिरोईन कंटिन्युटीमध्ये काढून टाकताय, दुसरी बदलताय. तुम्ही जेव्हा तुमचा थर्ड किंवा फोर्थ पार्ट येईल तेव्हा हा कंटिन्यू हिरो कंटिन्युटी असण्यासाठी तुम्ही विलनला कंटिन्युटी दिलेली आहे. पण ह्या कॅरेक्टरचं कामच नव्हतं पूर्ण पिक्चरमध्ये. फक्त पहिला हिरो, आपला पहिला विलन यासाठी ठेवलाय की दुसऱ्या विलनची कशी जाते हे बघण्यासाठी पहिला विलन ह्या मूवीमध्ये तुम्ही ठेवलाय, आणि जाताना हा इकडे मजा मारतोय, उड्या मारतोय, एवढंच दाखवण्यासाठी. हे 4 पॉईंट होते. त्यानंतर जर तुम्हाला अजय देवगणचे तुम्ही डायहार्ड फॅन असाल, ऍक्च्युली मी अजय देवगणचा फॅन आहे, परंतु मूवीमध्ये मी त्यासाठीच पाहिला, परंतु मूवीमध्ये पाहण्यासारखं मित्रांनो असं काय नाही की जेव्हा म्हणजे स्ट्रेंज एक चोर पोलीस, जेव्हा चोर त्याची चोरलेली गोष्ट लपवतो, हे शोधण्यासाठीच तो पोलीस आहे. परंतु हे कुठे लपवलंय हे जर आपल्याला ते घडण्या अगोदर जर कळते, त्या स्टोरीमध्ये काहीच दम नाहीये. हे घडण्या अगोदर आपल्याला कळू नये एवढं त्या रायटिंग मध्ये दम असला पाहिजे. एवढ्या रायटिंग मध्ये दम नाहीये. हे ऍक्च्युली त्यांची रायटिंग उत्कृष्ट नसेल किंवा मला खूप काही गोष्टी अगोदरच कळत होत्या, मी त्यांच्यापेक्षा जरा हुशार, मला रायटिंग येत नाही, परंतु मला ऑलरेडीच कळत होत्या. मी सामान्य माणूस आहे. मग अजून जर जे डायहार्ड मूवी लवर फॅन आहेत त्यांना त्या गोष्टी जर मूवी म्हणजे पहिलेच त्यांना माहीत पडून जाईल. तर तुम्ही जर डायहार्ड फॅन असाल मूवीजच्या, फक्त मूवीचे डायहार्ड फॅन असाल, तर हा मूवीची तुम्ही OTT वगैरे कुठे पण वाढ पहा आणि तिकडे आल्यावर तुम्ही मूवी पहा. अजय देवगण सरांचे तुम्ही डायहार्ड फॅन असाल तर तुम्ही आता जाऊन थिएटरमध्ये मूवी पाहू शकता, कधीही जा थिएटरमध्ये पहा. त्यानंतर तुमच्याकडे पैसे असे पडून असतील, तुम्ही झापूक झुपूक मूवी पाहण्या अगोदर ठरवला की हा मूवी फडतूस आहे, ज्यांनी आज गेलेच नाही, लोकच नाही गेले आणि जाण्या अगोदरच ठरवत आहे हा जो हिरो घेतलाय त्याला माकड तोंड आहे, काळा आहे वगैरे वगैरे. परंतु जर तुम्ही ऍक्टिंगच बघत नाही, ज्या माणसाची आता अजय देवगण सरांची तुम्ही गेले 10 वर्ष 50 वर्ष जितके पण वर्ष तुम्ही ऍक्टिंग बघताय,
कंटिन्यू तुम्हाला तीच ऍक्टिंग पाहायला मिळते. आणि ज्या झापूक झुपूक मूवी मध्ये तुम्ही ट्रेलर पाहिला असाल, ट्रेलरवरनं तुम्ही ठरवलं ठीक आहे, परंतु मूवीमध्ये खूप काही जागी तुम्हाला त्या सूरज चव्हाणची ऍक्टिंग तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी देऊन जाते की हा आहे याने ह्या पुराने काहीतरी काम केलंय, जो म्हणजे नॉन ऍक्टरनी काहीतरी काम केलंय, तुम्ही त्याच्या कामगिरीला दाद देऊ शकता. परंतु अजय देवगण सरांनी एवढं सारं काम केलंय, पण त्यांच्या कामगिरीला मला यावेळी दाद देता येत नाहीये, म्हणून मला वाईट वाटतंय की त्यांच्याकडून कुठेतरी काहीतरी चूक झाली आहे. तर विषय असा होता मित्रांनो, हा मूवी तुम्ही नक्की पहा. थिएटरला जाऊन पाहायचा की OTT वर पाहायचा की घरी पाहायचा, याचे मी तुम्हाला कारणं दिलेली आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला पूर्ण पाहत जा, लाईक करा, सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त हा तर मूवी काहीच नाही मित्रांनो, माझ्याकडे असे भरपूर मूवीज आहेत आणि असे कंटेंट मी पाहिलेत, अशा मूवीज मी पाहिल्यात की ज्यामध्ये तुम्हाला खूप सारा विचार करावा लागतो, खूप साऱ्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. आणि ती गोष्ट जर तुमच्याकडनं सुटली तर तुम्हाला तो मूवी परत मागे जाऊन परत पाहावा की काय असं पाहावं लागतं. एवढे स्ट्रेंज मूवी आहेत माझ्याकडे मित्रांनो. डॉक्टर स्ट्रेंज नाही म्हणते मी, मूवीज एवढे तुम्हाला बांधून ठेवणाऱ्या अशा गोष्टी असणाऱ्या मूवीज आहेत, अशा रायटिंग असणाऱ्या मूवीज आहेत ज्याची लिस्ट आहे माझ्याकडे. तुम्ही मला माझ्या इन्स्टा ID SpiderNI3 वरती DM करा. तुम्हाला मूवीज रिकमेंड मी नक्की करेल की ज्या मूवीज तुम्हाला पाहून खूप छान वाटेल, खूप भारी वाटेल की तुम्हाला अशा मूवीज मी तुम्हाला रिकमेंड केल्या. चला मित्रांनो, तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एका मूवीबद्दल सांगतो, डेजावू. बहुतेक मी नाव चुकीचं घेतलं असेल, तुम्हाला मी इथे दाखवेल. मूवी कोणती आहे, हिरो काय आहे, स्टोरी तुम्ही जर पाहिली असेल तर खूप अत्युत्तम. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ही मूवी पाहिलेली आहे. जर नसेल पाहिली तर नक्की जाऊन पहा आणि तुम्हाला खूप छान वाटेल ही मूवी पाहिल्यानंतर. तुम्ही मला मूवी पाहिल्यानंतर आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स मिळाला तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा SpiderNI3च्या माझ्या इन्स्टा ID वरती जाऊन मला नक्की रिप्लाय द्या. आणि जर तुम्हाला आणि अजूनही मूवी पाहायचं असतील यापेक्षा उत्तम, तुम्हाला मी नक्की तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओजमध्ये नाहीतर इन्स्टा ID वरती तुम्हाला मी रिप्लाय देत जाईल. तोपर्यंत मित्रांनो, बाय, टेक केअर आणि परत भेटूया आपण. सॉरी, माझा जरा बोलण्याचा माझी जीभ जरा जड असल्यामुळे मला कधी कधी प्रॉब्लेम होतो आणि माझे शब्द अडकतात. तर तेवढे मित्रांनो थोडंसं मला सहन करा आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.